त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण रोहितला. टोटल पाहता या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सागरच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च केल्यात. टोटल पहिल्या सागरने 13 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय सागर. हो चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतो चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. डॉट चेंडू. डॉट बॉलची सांगायचं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सागर वरती आक्रमण सुरुवातीला जरूर चढवले, मात्र इथे कमबॅकिंग चेंडू फेकला, कमबॅक केला, डॉट बॉल आलाय. हा बॉल नो बॉल. पिचिंग आपण या बॉलची पाहिली. नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. बाला माने सर आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. जगदीश दुधकर सर, मॅन फ्रॉम वसार. दोन ऑफिशियल आजच्या दिवसासाठी लाभले गेले, त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. फ्री हिटचा हा बॉल उडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरनं हा बॉल फ्लाय झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाजानं. टोकला षटकार. दापलकावरती जाऊन पोहोचलाय. 36 ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थावरती आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना धावगती आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग केली आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खोनी बी या संघानं अप्रतिम केली, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी चेंडूची पिचिंग आपण पाहतोय डाऊन दी लेग. पंचांचा इशाराला वाईड बॉलचा. अतिरिक्त धाव अजून खात्यामध्ये ऍड होईल. दापलकावरती टोटल 37 धावा. काय फलंदाजी केली आहे, अक्षरशः पूर्णपणे धागे खोललेत गोलंदाजांचे. फलंदाजी करत असताना खोनी बी टीम ना चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. ह्या वेळेस अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. फलंदाज होईल बाद. यष्टी वाकवली जाते. अजून टक्का. 2 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 37, लॉस ऑफ 2 विकेट. कोणी बी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वेलकम उसाडणे संघ पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल पहिल्या 16 धावा. त्यानंतर पाहिल्या आपण सागरने कमबॅकिंग षटक फेकला. टोटल पाहिल्या सागरने धावा खर्च केल्या. तद्यापि 21 धावा म्हणजे थोडासा महाग ठरलाय सागर. पुन्हा एकदा रोहितचा वापर केला गेला मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झालाय भूषण ठोंबरेला पाहता आपण. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. सदोतीस आकड्यावरती जाऊन पोहोचला खुनी बी संघ. चांगली सुरुवात झाली आहे सकाळच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा पहिला पण रोहितचा वापर केला गेलाय गोलंदाजी मार्क वरती, ज्याने पहिला षटक फेकला होता. 16 धाबा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा संघनायकाने चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवला. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय फलंदाज. हो रोहितला पाहता आपण. रोहित आणि रोहितच्या विरोधात हा चेंडू होता. ज्या प्रकारे चेंडू पडलाय त्या थोडासा चेंडूने मात्र वलन घेतलाय. चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. हा चेंडू मात्र पहिला डॉट फेकलाय रोहित या गोलंदाजाने. रोहितच्या अगेन्स्ट रोहितला पाहता आपण स्ट्राइक एंडला. हो फुल टॉस चेंडू. चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी.
हो हो, शेवटच्या मुवमेंटला चांगली चेंडूची अडवणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या. 2 धाबेच्या मदतीने पहिला पण खुनी बी संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली झाली आहे सकाळच्या सत्रामध्ये. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल वेलकम उसाटणे संघाला. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्या. आता मात्र कमबॅकिंग षटक फेकत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहित. हो, यॉर्करचा वापर. असेच आगीचे गोले मात्र मैदानाच्या हातामध्ये फेकावा लागतील. सागर पाटील थोडासा महागडा ठरला जरूर. त्यानंतर पुन्हा एकदा पहिला पण रोहितचा वापर केलाय. पहिल्या षटकामध्ये रोहितने तब्बल 16 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पहिला आपण अद्याप मात्र 3 चेंडू फेकले. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा खोलात टाकला होता, खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, थोडासा फंबल पाहतो आपण. थोडीशी घाई केली होती. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. कोणी बी संघ 2 गडी बाद 40 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली झाली आहे आणि चांगला षटक फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाज पाहतो आपण. रोहित वरती भरोसा दाखवला होता संघानायकाने आणि त्या भरोश्याचा मात्र भरोसा ठेवत असताना गोलंदाजी करले. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो, दिशाहीन फटका पाहिला आपण. थोडीशी लाईन मात्र मिस केली आता गोलंदाजाने. फलंदाजापासून मात्र थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना रोहितने थोडीशी लाईन मिस केली. वाईट चेंडू फेकला. आदरणीय जनार्दन म्हात्रे साहेबांचा आगमन झालाय. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. चांगला फटका पाहतो कार्पेटच्या साहाय्याने. गॅप खूप मोठी आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. गोलीच्या वेगाने 1-47 डू 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 हा येतोय. बघत आहे साहेब, पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलाय. सातत्याने शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना रोहितला पाहिला पण पुन्हा एकदा थोडीशी लाईन मिस केली आहे. म्हटलं जातं ना, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू, नरकातला चेंडू. पुन्हा एकदा सज्ज झालाय. सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहित. हो, चांगला चेंडू. या चेंडूचा विचार केला ना, ज्या प्रकारे चेंडू हाताळला त्या प्रकारे मात्र स्कीड झाला. 3 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. दापटलावरती टोटल धावा पाहतोय. कोणी 20 संघ जाऊन पोहोचला 46 या आकड्यावरती. थोडासा सकाळच्या सत्रामध्ये थोडासा फास्टली खेळायचंय आपण. ड्रिंक ट्रॉली जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली जाते. तोपर्यंत पाहता आपण कोणी 20 संघ जाऊन पोहोचलाय 2 गाड्याच्या मोबदल्यात 46 या आकड्यावरती. आणि जाऊया आपण तोपर्यंत डीजे कडे.
षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर पाहिला आपण जाऊन पोहोचला कोणी बी संघ 46 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय आता कोणी बी संघाच्या संगणकाला. चौथ्या षटक पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. विशालचा वापर केला गेलाय. विशालचा वापर केला गेलाय. रोहितने मात्र तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी फेकली आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या रोहितने 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर पहिला तिसऱ्या षटकामध्ये तब्बल फक्त 9 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी फेकत असताना पुन्हा एकदा चौथा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. विशाल पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. हो, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय. चपराक चाबूक शॉट दिला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहिला गेला तर हा चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय बिग हिट माइट हिट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. वन बाउंडचा इशारा सुद्धा केला जातोय गोलंदाजाला. हो, पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडू हातात तो निसटलाय. तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या पाहतो आपण. मैदानाच्या आतमध्ये जमा करत असताना कोणी बी संघ 54 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला गेला. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. चांगली पार्टनरशिप करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिला आपण. पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधला चांगला फटका पाहतो आपण. कार्पेटच्या सहाय्याने सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला कोणी बी संघ 55 आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. विशालच्या पहिल्या षटकामध्ये षटकार जरूर आला. त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी फेकत असताना सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. स्ट्राईक लावण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. हुसेनला पाहतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण. सागर पाटील होते त्या ठिकाणी. फेकी सुद्धा चांगली झाली आहे. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 56 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. त्यानंतर विशाल पाटीलने चांगली कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना मैदानाच्या हातामध्ये पाहिलं आपण विशालला. अद्याप 4 चेंडू फेकल्या. 4 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. काटपेटच्या सहाय्याने जात असताना सागर पाटील येतो. पुन्हा एकदा थोडासा पंबल पाहतोय आपण. थोडीशी घाई केली होती सागरने आणि या वेळेस मात्र 1 धाव होती. त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 58 आकड्यावरती. कोणी बी संघ चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. एका साईडला रोहित आणि त्याच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून भूषणला पाहतो आपण. हो, खोला टाकला होता. यॉर्करचा वापर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सागर पाटीलच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. तोपर्यंत मात्र एकच धाव. 4 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. टोटल पहिले आपण धावपटलावरती धावा लागला गेल्यात 59 धावा. 1 कमी 60 चांगली धाव संख्या. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. त्यानंतर सामना पाहता आपण. चार षटकाचा वादवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला कोणी बी संघ 59 आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आहे मी तर म्हणेन अजूनही. आणि त्यानंतर सामना पाहता आपण. दुसरा सामना एरन जाड त्यांच्या विपक्ष शिरडून बी. या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल पहिला सत्र संपलं तर आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. तुम्ही जर वेळेवरती आले नाही तर पेनल्टीला मात्र समोर जावं लागेल. पाचवा षटक पाहतो आपण. स्वतः संगणक आता संकेत पाटीलला पाहता आपण गोलंदाजी मार्ग वरती. चांगली गोलंदाजी केली विशाल पाटीलने. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. त्यानंतर पहिल्या पण 6 चेंडू मध्ये फक्त 13 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज झालाय रोहित आणि भूषणची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये
हो चांगला चेंडू संकेत पाटीलचा हा चेंडू चांगला होता, वेगाने बीट करून गेलाय फलंदाजाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. चांगला चेंडू फेकलाय संकेत पाटीलने. आणि रोहित सारख्या फलंदाजाला बीट करून गेला हा चेंडू. चला स्पीड अप करायचा आहे थोडासा. वेलकम उसाटणे संघ आपण कॉपरेट करायचा आहे थोडा. 5 षटकाचा सामना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 5वा षटक सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील सज्ज झालाय. हो खुला टाकला होता, खोदून काढलाय. ओहो तुन्ना तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल. 6 रन निकले. करू कौतुक. सकाळच्या सत्रामध्ये आई एकविरेचं धून पाहता आपण डीजेच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला फॉर्म मध्ये केलं असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित तुटून पडलाय संकेत पाटील वरती. चांगले हल्ला बोल फलंदाजी करत असताना उनी बीज संघ जाऊन पोहोचला या षटकाराच्या मदतीने. पहिला पण 65 या आकड्यावरती सुरुवात मात्र चांगली झाली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय संकेत पाटील. पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, गॅप खूप मोठी आहे, क्षेत्ररक्षण आहे. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय रोहितच्या बॅट मध्ये. षटकार नंतर हा दमदार चौकार. संकेत पाटील वरती. षटकार नंतर हा चौकार दमदार पाहिला आपण. पहिला चेंडू मात्र संकेत पाटीलच्या नावावरती राहिलाय. त्यानंतर 2 चेंडू रोहितच्या खात्यामध्ये राहिल्यात. काय फटकेबाजी. तुटून पडला. एखादी किल्ला लढवतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय रोहित. हो पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. जज करतोय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय आणि झटका क्रमांक लागतोय कोणी बी संघाला. रोहित बॅक टू रगाव. तिसरा फास्टली यायचंय आपण बाप. टोटल पाहिले आपण शेवटचा षटक संकेत पाटील जो वादळ मैदानाच्या आतमध्ये रोहित नावाचा आला होता, त्या वादळाला मात्र शांत करण्यात यश आलाय संकेत पाटीलने. सुरुवातीला पहिल्या मात्र 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र काय जेच केलाय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि रोहितचा मात्र खेळ संपला. चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे. टोटल पाहिला पण कोणी बी संघ जाऊन पोहोचला 69 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा केली आहे. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये समीर पाटील. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. राईट आउट द विकेट संकेत पाटील. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आल्या तडाखा दिलाय. ओहो काय सांगायचंय गड्या नको. सासू आली खोकून आणि षटकार मारलाय वाकून. बिग हिट षटकार. पोहोचलाय कोणी बी
संघ जाऊन पोहोचलाय 75 या आकड्यावरती. जसा काय डगआउट मधून सेट होऊन आलाय का हा प्रश्न पडलाय आता. आले मात्र संकेत वरती हल्ला ना हल्ला बोल फलंदाजी करत असताना या सत्रातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हो पुन्हा एकदा उडवला. उंची गाठली आहे, अंतर सुद्धा गाठलाय. हो निश्चितच बॅक टू बॅक हा दुसरा धमाका षटकार. जे पहा पहिल्या सत्राचा वादळी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 81 आकड्यावरती. 82 चं टार्गेट सेट केलंय वेलकम मुसाडणे संघापुढे. पाच सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी पहिली आपण कोणी बी संघाची. आणि त्यानंतर मात्र पुढचा सामना पाहतो आपण. एका साईडला संघ खेळलेलं शिरडून बी आणि एरंजाड या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येकी मॅचचा टॉस करणार आहोत. अन्यथा एखादा कॅप्टन जर अनुपस्थित राहिला तर त्या संघाला पेनल्टी देखील दिली जाईल. बघा एका सत्राचा खेळ संपला. दापलकावरती टोटल तब्बल 82 धावा कुठल्याच प्रथम फलंदाजी करत असताना खोनी बी या टीमनं आणि 83 धावेचा भलं मोठं लक्ष उभं केलंय या मॅच मध्ये जिंकण्यासाठी वेलकम उसाडणे टीम समोर. चला शिडोन बी टीमचे कॅप्टन आहे, एरंदर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. लगेचच आपण या दोन टीम मध्ये टॉस करणार. माध्यमातून नाणेफेकी सुद्धा केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. कोणी बी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना टोटल पाहिले पण 82 धाबा जमा केल्यात आणि 83 धाबेचं लक्ष ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. चला सलामी जोडी यायची मैदानाच्या आतमध्ये. वेलकम उसाडणे संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. संकेत पाटील त्याच्या सोबतीला पाहतो आपण सागर पाटील. नाणेफेकी सुद्धा केली जाते. या स्पर्धेचे सर्व आशिष म्हात्रे यांच्या हस्ते. तर बघा 81 धावा आणि 82 धावेचं टार्गेट. बदलापूरचा आवाज पाहतो आपण आता. श्रवण धुमाल सरांकडे जाऊया आपण पुढच्या सत्रामध्ये. काय घडेल काय बिघडेल जाऊया आपण. बदलापूरचा गोड आवाज श्रवण धुमाल सरांकडे जाऊया. Yes, thank you so much. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सह्याद्रीचा सेव करतो शिव शंभू राजा दऱ्या दऱ्यात नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा अग्रिकोलांची कुलस्वामिनी या एकविरीच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्राचे नेखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना त्रिवार मानाचा मुजरा करून धर्मरक्षक हिंदुरक्षक छत्रपती संभाजीराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक श्रवण दिगंबर दुमाळे खरवाई बदलापूर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं मनाच्या अंतकरणापासून करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मागच्या दिशेने एका बाजूला खोडी बी आणि त्यांच्या अगेन वेलकम उसाटणे. येस दत्ता म्हात्रे आणि शंकरजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झालं त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते आजचा दिवस क्रमांक तिसरा दिवसातील ही पहिली मॅच एका बाजूला वेलकम उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट खोडी बी या दोन टीमच्या दरम्यान. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर. आता स्ट्रायकिंग एंडला सागर आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव. नेक्स्ट बॉल सागर तिया. फुल टॉस आहे मैदानाच्या आतमध्ये. हाईट फॅक्टर मॅटर करतो या बॉल वरती. SICC नियम क्रमांक 21 चा पंचांनी उल्लंघन केलंय. सोने पे सुहागा नो +4 आलाय दमदार पंचा. म्हणजे बॅटिंग करत असताना वेलकम उसाट या टीमला. लक्षाचा जर विचार करायला गेला तर लक्ष भरपूर मोठं आहे. पूर्वार्धामध्ये कोणी बी या टीमनं तब्बल 81 धावा बनवल्या. फ्रीडचा बॉल नाबी संधी बॅट्समन सागरकडे. ओहो फुल टॉस होता या वेळेला जेलची शक्यता पण फ्री हिट होता त्यामुळे बचावला बॅटर सागर. सिंगल या बॉल वरती ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचेल तर तब्बल 7 या अंकावरती. सामान ऑन बोर्ड. आमची संपूर्ण आयोजन कमिटी आशिष दादा म्हात्रे असतील, प्रतीक दादा म्हात्रे असतील, आदर्श 11 खरड हा संघ असेल आणि ग्रामस्थ मंडळ खरड ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदार स्पर्धेचं धमाकेदार नियोजन मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. ओहो या वेळेला कुठले मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला खाली राहिला. डॉमिनेट केला बॅटर संकेतला आणि आताचा हा बॉल आला डॉट. ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहताय ओमसाई MTC-live.in मलंग टेनिस cricket.in या वाहिनीवरती. ओ या वेळेला फुलोर लेनचा बॉल होता पुरा टाकला होता. सन्मान दिला डिफेन्सिव्ह क्रिकेट. ओमसाई MTC-live.in चा जर विचार करायला गेला तर मॉडर्न टेलिकास्ट.in या वाहिनीवरती खऱ्या अर्थानं आपण घर बसल्या स्पर्धा पाहू शकता. पुढे आलाय आणि पुढे केलाय लॉंग द कार्पेट ऑन साइडला काउ कॉर्नर मध्ये. एकच धाव सिंगल या बॉल वरती होईल ऍड आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. वेलकम उसाटणे हा संघ 8 या अंकावरती. 8 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल धीम्या गतीचा बॉल गती कमी केली. लेग ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन दाखवला फिंगर रोल केले होते आणि आता शेवटचा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट. विचार करायला गेला तर लक्ष तब्बल 82 आहे लागल्यात 8. आता तब्बल 74 करायच्या येणाऱ्या 24 मध्ये.
24 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार षटक क्रमांक 2 मध्ये भूषण संकेत स्ट्रायकिंग गेला तयार पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती गेला भव्य स्वागत संकेतच्या बॅटमधून क्रॅकिंग अँड ट्रेड मार्किंग सिक्सर संकेतच्या बॅटमधून षटकार कडक षटकार मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला सध्याच्या घडीला सुरुवात झाली आक्रमणाला सध्याच्या घडीला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वेलकम उसाटणे या टीमच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एला संकेत दिशा पाहावी लागेल दिशा पाहणं गरजेचं आहे यस ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल पंच बाळा माने सर आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत अंपायर सिग्नल दॅट्स व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक जाऊन पोहोचेल ते 15 अंकावरती 15 ऑन बोर्ड दूसरा क्या बात है दूसरा देखील आलाय धडाकेबंद रुबाबदार षटकार पाहावं लागेल संकेत is on fire now संकेत पाटील स्ट्रायकिंग घेतला पाटीलनं अजून एक मारलाय त्यामध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमा पार धावा मिळतील 4 वेलकम उसाटणे टीमचा ब्रँडेड चौका मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे संकेत पाटील आणि सागर पाटीलचा पण आता खऱ्या अर्थानं ही मोठी परीक्षा घेतली जातीये गोलंदाज भूषणची कारण त्यांना अवघ्या 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 17 नेक्स्ट बॉल ओहो बाची लीडिंग एज विकेट कीपर कडून झाली आहे चूक थर्ड बाय रिझन मध्ये फिल्डर धावतोय पळतोय आणि आता मिळालेलं संकेत पाटीलला हे मोठं जीवनदान आता त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य कारण त्याला माहिती आहे त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्याला जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय तेव्हा तेव्हा त्या जीवनदानाचं त्यानं परफेक्ट ऍडव्हान्टेज घेतलाय स्ट्रायकिंग गेला आता सागर पाटीलला आपण पाहणार आहोत ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण जरूर पाहिला ओव्हर नंबर 1 मध्ये तो सागर पाटील स्ट्रायकिंग गेला भूषणच्या अगेन्स्ट स्टील टू गो
शेवटचा बॉल चाबुक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरिजनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. खोदू काढला होता बॅट्समन सागर पाटील. सिंगल या बॉल वरती मिळेल. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात त्या तब्बल 34. यस प्रवीण दादा मात्रे मी सहकार्य लाभलाय ते प्रवीण दादा मात्रे आपल्या सोबत जोडले गेले. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मागच्या दिशेनं जिथे षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. बॉल शिल्लक 18. धावा खर्चित 48. पहिला पाहावा लागेल दिशा करा मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आला वाईट. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहता वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक हाताळण्यासाठी गौरव मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला बॉल यावेळेला स्कोअर कट केलाय. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा मादक सौंदर्य जणू काही सुई मधून धागा काढावा तसा या गॅप मधून बॉल काढलाय बॅट्समन सागर पाटीलच्या बॅट मधून. अजून एक दमदार चौका. बॉल वरती पहिला चौकार सागर पाटील. दुसरा समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल लॉग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉल वरती ताकद आणि आताच्या बॉल वरती ताकद. चेंडू सीमा पार. बिग षटकार. चे 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजून एक आळवा भाटचा गेलाय कडवा प्रहार आणि चेंडू जाईल सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार. बिगिन षटकार. बॉल 2 षटकार. नाव त्याचा सागर पाटील. पाटलाचा ब्रांड मैदानाच्या आतमध्ये झळकतोय. सागर पाटील पुन्हा एकदा तयार. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक होईल का पूर्ण? बाची टॉपेज. बॉल जागेवरती गरंगळत राहिला. बॉलच बॅक ड्राइव्ह स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला. बॉलला कॅरी करेल
तत्पूर्वी एकदा वेगवाटाचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एकदा वेगवाटले गेले 52 धावा स्कोर कार्ड 50 अप 50 गाठली आता षटक झाला कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये स्टील 2 टू गो आज आमच्या ऑफिशियल पंच मेन अंपायरच्या भूमिकेत आपण जगदीश दुधकर सर पाहता मान फ्रॉम वसार आणि त्यानंतर लेग अंपायरच्या भूमिकेत बाळा माने सर मान फ्रॉम कल्याण या दोन्ही पंचांचा आम्ही विशेष कौतुक करू यावेळेला देखील ऑनसाइड ला अटॅक केलाय काऊ कॉर्नरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला एका हातानं बॉलला स्टॉप केला बॉलची थ्रोपैकी करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त स्ट्राइक रोटेट होईल एका धाव्याच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 53 या अंकावरती 53 लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 मधील हा शेवटचा बॉल सागर साडिया बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली आहे सागर पाटील आणि ठोकलाय अजून एक धमाकेदार दर्जेदार शानदार रुबाबदार आणि वजनदार श्रीमलंगडच्या षटकार गरिबांचा कैवारी आणि संपूर्ण भाविक भक्तांचा पाठीराखा विठू माऊलीचं हे अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळालं त्याबद्दल डीजे ऑपरेटर्स देखील आम्ही करूयात मनाच्या अंत करण्यापासून मनपूर्वक हार्दिक आभार आणि त्यांचं देखील करूयात कौतुक जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे लक्ष 82 लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 59 आता धावा करायच्या मैदानाच्या आतमध्ये 23 येणाऱ्या 12 बॉल मध्ये 23 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 12 बॉल्स पहिला बॉल संकेतचा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये ड्राइव्ह केलाय वॅकेंट एरिया आहे रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना विवेकचं केलंय संकेत पाटील पहिला बॉल वरती बहु स्वागत आणि पहिला चौका बॉलवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये संकेत पाटील ओहो यावेळेला टप्पा पडला हलकीशी उसळी गेली टेकअप झाला चेंडू आणि थर्ड जाऊन बेसाला विकेट कीपरच्या हातामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर आता दिलाय प्रतिउत्तर क्विक रिप्लाय दुसरा बॉल आला डॉट जर विचार करायला गेल्यानंतर या स्पेल मधील हा फक्त आणि फक्त तिसरा डॉट बॉल आहे कारण प्रत्येक बॉल वरती धावा आल्यात खऱ्या अर्थाने जमीची बाजू म्हणावी लागेल वेलकम उसाटणे या टीम साठी विवेक लेग ग्लान्स केल्या मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त दिशा दिल्या बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चालला स्क्वेअर लेगला मिड विकेट मिडल फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला बॉलला कॅरी केलं बॉलची थ्रो फेकी केली तोपर्यंत धाव मिळाली आहे ती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल जर विचार करायला गेला तर या पुढच्या 2 बॉल वरती धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम गोलंदाज विवेकने केलं पहिला बॉल राहिला संकेत पाटीलच्या नावावरती पण पुढचे 2 बॉल राहिलेत गोलंदाज विवेकच्या नावावरती ओहो टप्पा पडल्यावरती एक्स्ट्रा बाउन्स घेतला बॉलामध्ये विकेट कीपर पोहोचला पण अखेर कॅच झाला ड्रॉप
हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक स्टील 2 टू गो 65 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आता 17 करण्यात येणाऱ्या 8 बॉल 12 मध्ये 23 ची गरज असताना 8 मध्ये 17 ची गरज पद्धत आली तर थोडस चुकलंय रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो एक डीप कव्हर पॉइंटला एक वाईडिश लॉंग ऑफला एक वाईडिश लॉंग ऑनला काऊ कॉर्नरला आणि एक डीप मिडविकेटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो संकेत पाटील तयार स्ट्रायकिंग पुन्हा एकदा दडपण आहे प्रेशर रिलीज करावं लागेल गोलंदाज विवेकला या स्पर्धेचे शिल्पकार आशिष दादा म्हात्रे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा ओहो गुड लेंथ मैदानाच्या आतमध्ये डॉमिनेटिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्या बॉलवरती हल्ला जडू चढवला पण तदनंतर पुढच्या 4 बॉलवरती कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलंय ते म्हणजे गोलंदाज विवेकनं आडवा बाट केला कडवा प्रहार लांब 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 भरपूर लांब या स्पर्धेतील सर्वात दूर पल्ल्याचा आणि सर्वात लांब षटकार मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन संकेत पाटीलच्या बॅटमधून ते मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाले ते तब्बल 4था आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या 71 6 बॉल 11ची गरज पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवलाय सागर पाटीलच्या अगेन्स्ट पहिला बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट पहिला बॉल डॉट आला साहिल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती त्याच्या अगेन्स्ट सागर पाटील नो स्ट्रायकिंगला संकेत पाटील नेक्स्ट बॉल ओ या वेळेला शफलून फटका खेळायचा प्रयत्न व्ही मध्ये खेळायचा होता बाची टॉपेज घेतली स्क्वेअर लेग रेझर मध्ये बॉल चाललाय फिल्डर थोडेसे फंबल झाले बघता बघता 2 धावा 1 पडण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉल वरती 2 धावा 1 पडल्या गेल्या गुड रनिंग विथ द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो चांगलं कॉलिंग चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आणि 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होतील 82 चं लक्ष सध्या लागला 73 आता 9 करायच्या शेवटच्या 4 मध्ये सागर पाटील आणि संकेत पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत ही खऱ्या अर्थाने जमीची बाजू म्हणावी लागेल काय बॅटिंग केली आहे सागर पाटीलनं आणि तितकीच चांगली साथ दिली आहे संकेत पाटीलनं ओहो यावेळेला देखील ड्राइव्ह केलाय फटका अप्रतिम जणू काही खऱ्या अर्थाने सफरचंदावरून सुरी फिरवावी तसा या पाठवरून बॉल फिरवलाय बॅटरच्या बाटला तलवारची धार बॉल गोळीच्या वेगाने फरार सीमा पार धावा मिळतील 4 श्री मलंगड चषक 2025 चा दमदार चौकार
समीकरण होतं 12 बॉल 23, जिथे समीकरण होतं 6 बॉल 11, जिथे समीकरण होतं 5 बॉल 11, जिथे समीकरण होतं 4 बॉल 9. आता समीकरण येऊन टेपलंय ते शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी दावा करायच्या त्या 5. 3 बॉल 5 ची गरज या वेळेला. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच जगदीश दुधकर सर आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल दॅट्स अ फाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये होईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक जाऊन पोहोचेल 78 या अंकावरती. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वेलकम उसाटणे असं आपण पाहतोय. फुल टॉस आणि फुल टॉसचा केलाय. फुल टोल वसूल आणि आपल्या अनोख्या स्टाईल या सामन्याला फलक फिनिश. 82 धावा खऱ्या अर्थानं चेस करत असताना हा सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय तो म्हणजे वेलकम उसाटे या टीमनं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम वेलकम उसाटणे अँड हार्ड लक बॉस टीम खोणी बी.